देण्यासाठी या महाराष्ट्रातील भारतवर्षातील सर्व साधुवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलंही स्वागत होत आहे। सर्व सन्माननीय संतवृंद यामध्ये पीर पूज्य श्री गणेशनाथजी बाबा, योगी श्री फुलनाथजी बाबा, पूज्य श्री गोपाल चैतन्यजी महाराज, पूज्य श्री चिदंबरानंदजी सरस्वती महाराज, भारतानंदजी महाराज, भाईनाथ महाराज, त्याचबरोबर गोपीनाथजी महाराज, अमोलदासजी महाराज, यशवंत बाबा, सचिदा चैतन्यजी महाराज, साई चैतन्यजी महाराज या सर्व महानुभाव साधू संतांचं मंचावर मनस्वी हार्दिक स्वागत होत आहे। खरं तर साधू संतांचं आगमन आज या मंचावर होत आहे। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। या साधू महंतांचं मंचावर स्वागत होत आहे। विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व साधू संत महानुभाव आपणास विनंती आहे की मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। अर्थात हे सर्व साधू संत वृंद या आज या कार्यक्रमामध्ये शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। आपणा सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक प्रेमपूर्वक आदरपूर्वक अंतःकरणाने स्वागत करत आहोत। विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व भाविकांना विनंती की आपण कृपया खाली बसून घ्यायचं आहे। सर्व भाविक जे उभे आहेत, पुरुष वर्ग उभे आहेत, आपण कृपया खाली बसून घ्या। आपण कृपया खाली बसून घ्यायचं आहे। दीप प्रज्वलन यानंतर आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून दीप प्रज्वलन करत आहोत। मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचे। त्याचबरोबर पीर पूज्य श्री गणेशनाथजी बाबा आपणास विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी आणि प्रतिमांचं पूजन करण्यासाठी पुढे यायचं आहे। मुख्य अतिथी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मंचावरील अतिथी, त्याचबरोबर महानुभाव संतवृंद आपणास विनंती की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे जायचं आहे। हा ज्ञानाचा दीप, हा भक्तीचा दीप, हा कर्माचा दीप, हा वैराग्याचा दीप। ज्ञानोबा या दीप देवतेचं वर्णन करताना अर्थात मी अविवेकाची काजळी फेडून विवेकू दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर। सूर्याधिष्ठिली प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची, ते श्रोतया ज्ञानाची दिवाळी करे। तुमच्या आमच्या अंतःकरणातील अज्ञान अंधकार दूर होऊन ज्ञानमय प्रकाश प्रज्वलित व्हावा यासाठी आपण दीप प्रज्वलन करत आहोत। खरं तर या अवघ्या विश्वाचा आराध्य दैवत अर्थात भगवान श्री गणपती बाप्पा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्वसम रूपा वेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची। भगवान श्री गणरायाचं पूजन अर्थात या मंचावर होत आहे। ज्ञानोबारायांनी श्री शारदेचं सरस्वतीचं वर्णन गोड केलंय। आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिले मिया। श्री शारदेला नमन करूया। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। श्री पांडुरंग परमात्म्याला नमन करूया। मंचावर उपस्थित सर्व महानुभाव, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते
प्रतिमांचं पूजन होत आहे, दीप प्रज्वलन होत आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व भारतवर्षातील साधुवृंद यांच्या उपस्थितीमध्ये पूजन होत आहे. मी विनंती करतोय की आपण कृपया आसनाधीस्थ व्हायचं आहे. आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवले सर्व महानुभावांना विनंती की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व महानुभाव मुख्य व्यासपीठावर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब यानंतर या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सादर करण्यासाठी सर्वांना विनंती की आपण कृपया शांत बसायचं आहे. सर्वांनी कृपया शांतता राखायची. या महोत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विश्वनाथजी महाराज वारिंगे यांना विनंती की आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सादर करायचं. भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर माऊलीपासून तर संत सावळाराम बाबापर्यंत समस्त संत मांदियाळी मलंग मत्स्येंद्रनाथ आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान सर्व नाथ संप्रदायातील विविध आखाड्यातील विविध प्रांतातील संत मंडळी आणि या महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ. वेळ कमी असल्या कारणाने अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये मला प्रास्ताविक पूर्ण करायचं आहे. आज या कार्यक्रमाला आपण सर्व मंडळी उपस्थित राहिलात. प्रथमतः आपल्या सर्वांचं मी भागवत धर्म संप्रदाय मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सर्व वारकरी भाविकांना, त्याचप्रमाणे सर्व संप्रदायाच्या मंडळीला, सर्व पक्षाच्या मंडळीला, विविध संस्थांचे पदाधिकारी आले असतील त्या सर्वांना या ठिकाणी मी प्रथमतः धन्यवाद देईन. या कार्यक्रमाचं आयोजन साधारणतः 8 महिन्यापूर्वी करण्यात आलं. मलंगगडाच्या पासून अगदी 3 किलोमीटरवरती हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्याचं ठरलं आणि या सप्ताहाचं स्वरूप अत्यंत लहान होतं. नारायण फाट्यावर असलेली जी पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या मागे हा सप्ताह व्हावा असा एक मानस होता. कीर्तनकार ठरले होते, गायक वादक सगळे ठरले होते, परंतु त्या सप्ताहामध्ये एक कीर्तन आम्ही करावं अशी विनंती या मंडळाने आम्हाला केली होती. आपल्या मलंगगडाच्या कुशीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी कीर्तन करावं असं मला योग्य वाटत नव्हतं. मी सर्वांना सांगितलं की मी त्या ठिकाणी सेवा करीन, झाडू मारीन, जेवण वाढीन आणि अशा प्रकारचा कार्यक्रम मी करीन. मंडळाने सांगितलं की या कार्यक्रमाचं सर्व सूत्र आपण हातात घेतल्यास कार्यक्रम चांगला होईल. साधारणतः मी माझ्या वयाच्या 17-18 वर्षापासून 1988 सालापासून या मलंगगडाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे. त्याला कारण व्यासपीठावरती आपल्या समोर बसलेले देशमुख साहेब, दिनेशजी देशमुख, मलंगगड आंदोलनामध्ये यांनी मला खरंच जोडलेलं आहे. माननीय दिगे साहेबांच्या शेवटच्या काळामध्ये या मलंगगडाचं कार्य करण्याचा एक त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला होता दिनेश देशमुख साहेबांच्यामुळे. आणि तेव्हापासून असं वाटत होतं की या मलंगगडाच्या पायथ्याशी एक वैष्णवांचा महामेळावा व्हावा, वैष्णवांचा महाकुंभ व्हावा असं वाटत होतं. आणि म्हणून हा सप्ताह जेव्हा मी ऐकला आणि या सप्ताहाची एक माहिती पत्रिका तयार केली आणि सर्वांना पत्रिका देत देत जेव्हा आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही पहिल्यांदा पत्रिका देण्यासाठी गेलो, कारण मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची होती. पण त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पत्रिका दिल्यानंतर तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा असं त्यांना सांगितल्यानंतर ती पत्रिका वाचली, त्याच्यामध्ये मलंगगडाचं नाव वाचलं आणि खासदार साहेबांनी त्वरित सांगितलं की हा कार्यक्रम महाराज आपण चांगल्या प्रकारे, भव्य प्रकारे आपण नक्की साजरा करूया आणि मी त्याच्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करीन असं मला खासदार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं. मला सांगायला आवडेल एक गोष्ट की माननीय मुख्यमंत्री साहेब जालनाला होते आणि मंत्रालयामध्ये त्यांना जायचं होतं
पण आम्ही ठराविक वारकरी वर्षा बंगल्यावरती आलेलो आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि साहेब त्वरित वर्षा बंगल्यावर आले. सगळ्यांना बाजूला ठेवून आमची पहिल्यांदा भेट घेतली. हातामध्ये पत्रिका दिल्यानंतर पत्रिका वाचली आणि साहेबांनी सांगितलं, मी किती दिवस आलो पाहिजे ते मला सांगा या कार्यक्रमामध्ये. म्हणजे मलंगडाचा कार्यक्रम जर आहे तर मी किती दिवस आलो पाहिजे हे सांगा. मी सांगितलं, साहेब कार्यक्रमच आपला आहे, त्याच्यामुळं आपण आमच्यासोबत जर असाल तर आम्हाला आणखीनच ऊर्जा कार्यक्रम करायला मिळेल. आणि त्या दिवशी साहेबांनी होकार दिला, माननीय खासदार साहेबांनी त्या दिवशी होकार दिला. आणि या कार्यक्रमाला विशेषत्वाने मला सांगायला आवडेल एक गोष्ट की कदाचित आपल्या डोक्यामध्ये अशी शंका असेल की हा कार्यक्रम करीत असताना खासदार साहेबांनी काही पक्षवाद वगैरे हा काही डोक्यात ठेवला असेल. एक वारकरी या नात्याने पहिल्यांदा आम्ही त्यांच्याशी काही संवाद केला की साहेब हा कार्यक्रम हा पक्षविरहित असेल, हा कार्यक्रम भेदविरहित असेल आणि सर्वांना घेऊन हा कार्यक्रम करायचा आहे. आणि दुसऱ्या भेटीतच साहेबांनी सांगितलं आम्हाला की महाराज ही पत्रिका आपण जेव्हा छापणार त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आली पाहिजेत, सर्व मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये असली पाहिजेत. हा कार्यक्रम मी पक्ष म्हणून करीत नाही, तर हा कार्यक्रम एक माझ्या वारकरी संप्रदायासाठी, माझ्या मलंगडासाठी मी करतो, असा साहेबांनी त्यावेळेला होकार दिला. आणि या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. जवळजवळ आमच्यासोबत काम करणारी मंडळी सामान्य गरीब आहे. त्याच्यामध्ये आमचे प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्याशी मी पहिल्यांदा संवाद साधला. देशेकर मामा आमचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आमचे मनोहर कडू असतील, मायाबुवा असतील, त्याचबरोबर संतोषबुवा असतील, जुगनूबुवा असतील, ही सगळी मंडळी, त्याचे प्रकाश पाटील असेल, या सर्व साधी बोली मंडळी आहे. आणि या सर्व मंडळीने एवढी मेहनत केली, एवढी परिश्रम केले. आज आपल्याला सांगायला आवडेल साहेबांना की 1200 मुलं आज 8 महिने राबतायत, रात्रंदिवस काम करतायत आणि फक्त प्रत्येकाला एकच सांगतात शब्द की मलंगडाच्या मुक्तीसाठी आपण हा कार्यक्रम करीत आहोत. आणि मलंगडाच्या मुक्तीसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिघे साहेबांच्या नंतर आशेचं किरण आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतं तर माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपण पाहतो आशेने. आम्हीच बघत नाही तर हा मलंगड सुद्धा साहेबांकडे एक अपेक्षेने बघतोय की मी कधी मुक्त होईल म्हणून या अपेक्षेने मलंगड बघतोय. आणि आज मलंगडावर जेवढी श्रद्धा आहे तेवढी श्रद्धा, तेवढाच विश्वास माननीय मुख्यमंत्री साहेबांवरती आहे. आणि ते सुद्धा एक मलंगडाचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत जोडलेले आहेत. साहेब या ठिकाणी आपण बघताय एवढ्या वर्षामध्ये आपण इतके संत मलंगडाच्या पायथ्याशी कधी पाहिले नसतील. पण आज या ठिकाणी पीरजी गणेशनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथ महाराज आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या टाकेश्वर मठावरती आपण मागच्या वर्षी जाण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक होतात परंतु आपल्याला अडचण आली, त्या टाकेश्वरचे या ठिकाणी 90 बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि 90 बस घेऊन ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे, ज्याच्यामध्ये हजारो नाथ संप्रदायाची मंडळी आहे. गोपीनाथ बाबा आहेत, पाल आश्रमचे या ठिकाणी आपले गोपाल बाबा आलेले आहेत, भारतानंद जे आहेत, असे अनेक संत या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा आज या ठिकाणी हा सगळा सोहळा बघितल्यानंतर आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. कदाचित आपल्याला विश्वास वाटणार नाही, मग अशी DCP साहेब आम्ही उभे असताना साहेबांच्या मुखातून शब्द निघाला की महाराज खरोखरच या ठिकाणी पंढरपूर अवतरलं. आणि हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले आणि मी एकटा जाऊन कोपऱ्यामध्ये ढसढसा रडलो. कारण या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला सुद्धा वाटलं नव्हतं का एवढा समाज प्रतिसाद देईल म्हणून. तो या ठिकाणी आज या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण खूप सहकार्य केलं. या ठिकाणी आपण सर्वांनी अशाच प्रकारे 8 दिवस उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आपण आमच्या सोबत राहा अशी मी आपल्याला विनंती करीन. पुढे माननीय मुख्यमंत्री साहेबांना एका कार्यक्रमासाठी जायचं आहे, बोलायचं पुष्कळ होतं, अनेक नेते आहेत, अनेक मंडळी आहेत. पण आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला शुभेच्छा देऊन आणि पुढे जाणार आहेत आणि हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. जय श्रीराम. हॅलो हॅलो खास करून दिल्लीवरून या ठिकाणी साधू संत आलेले आहेत, त्यांना विनंती की आपण कृपया मंचावर यायचं आहे.
यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब आपल्याशी मनोगत साधतील. जय जय श्रीराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. खरं म्हणजे आज मगाशी आपल्या ज्या विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी भावना ज्या व्यक्त केल्या की खरंच पंढरी इकडे अवतरली असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला खरं म्हणजे या पुण्यभूमीत कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहताना आपल्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. सगळ्यांचं मन भारावून गेलंय. आणि या अशा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री आहेत, विश्वनाथ महाराज वारिंगे तर आयोजक आहेत, चेतन महाराज म्हात्रे आहेत, दिगंबर शिवनारायणजी आहेत, विष्णुदादा मंगरुळकर आहेत, गणपत सांगो देशेकर आहेत, त्याचबरोबर गोपाल चेतनजी आहेत, शंकरजी गायकर आहेत, आपले मलंग गडचे आपले नेहमी मलंगडाच्या संदर्भात त्यांचा सातत्य सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत. सर्व संघटना एकत्र आलेल्या आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं
या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून स्वागत करतो, मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मंच पे बैठे हुए सभी साधु संतों का मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री होने के नाते तहे दिल से स्वागत करता हूं, आपका अभिनंदन करता हूं। देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधियेला, असं हरिपाठात म्हटलंय। आज मला या वातावरणामध्ये देवाच्या दारी आपण सगळे उभे राहिलोय अशा प्रकारचा भास, अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचं सर्व तयार झालेलं आहे। अखंड हरिनामाने भारलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावण्याची ताकद आहे। खरं म्हणजे मी सुरुवात केली तिथून जे चालत चालत इथपर्यंत आलो तर मी सर्वच विसरलो होतो थोडा वेळ, आणि वारकरी मंडळींबरोबर खऱ्या अर्थाने वारकरीच झालो होतो, आणि त्यामुळे मला थोडा वेळ ताण भूक सगळे भान हरपलं होतं। असं वातावरण, असा माहोल आपण तयार केला। आपल्या महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे। या संत परंपरेच्या खरं म्हणजे मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, आणि म्हणून आपण सर्व संतांचा सन्मान करतो आणि आपण त्यांना प्रेमाची वागणूक देतो। भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे श्री क्षेत्र मलंगड परिसर आहे, आणि मलंगड परिसर आणि अंबरनाथ इथलं पुरातन शिव मंदिर या पावनभूमीमध्ये आहे, आणि तिथं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय। याला आगळं वेगळं महत्व आहे, आणि म्हणून हरिनामाचा पदस्पर्श लाभलेला हा परिसर त्या स्पर्शाने आज सुवर्णमय झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा या पवित्र भूमीत आजपासून राज्यस्तरीय आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झालं। आज हरिभक्तीचा जागर 8 दिवस होणार आहे वारिंगे महाराज, आणि आपल्या जिल्ह्यातल्या भाविकांना संतांचा सहवास लाभणार आहे, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्ताह महत्वाचा आहे। संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशी आपली सगळ्यांचीच मनस्थिती झालेली आहे। कारण संत इकडे आहेत, वारकरी समोर आहेत, सगळंच वातावरण अतिशय भावनामय मंगलमय झालेलं आहे, आणि आपल्या मराठी संस्कृतीचा वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय हा जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवतो, समाज प्रबोधन करतो। गावागावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला वाईट चालीरीतीकडून सन्मार्गाकडे आणण्याचं काम करतो, त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतो, त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून कीर्तनकाराचं फार मोठं महत्व आपल्या या महाराष्ट्रात आहे, आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या मनात देखील आहे। आणि तो सांगतो, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, अशी शिकवण देखील हा कीर्तनकार देतो। याच विचारातून
दैनंदिन जीवनात सुखी हरिनाम येण्यासाठी, मुखी आपल्या सगळ्यांच्या हरिनाम येण्यासाठी खऱ्या अर्थाने हे हरिनाम सप्ताह गावोगावी आपण आयोजित करत असतो. मला आठवतंय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत आम्ही जायचो आणि कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह ते कधी चुकवत नसायचे. अगदी आवर्जून ते उपस्थित राहायचे आणि ते आम्हाला सांगायचे, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी आपल्या नागरिकांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मिळत असते. त्याचे विचार बदलत असतात. चांगले विचार तो आत्मसात करत असतो, वाईट विचार सोडत असतो. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्त्याची आवश्यक ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या सप्त्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. या परंपरेला अनुसरून आज कोकणातील वारकरी मंडळींच्या पुढाकारातून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. कालच इंग्रजी कॅलेंडरच्या प्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्ष चांगलं जावो, सुखाचं जावो, समृद्धीचं जावो, आनंदाचं जावो, आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा मी कालच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या जनतेला दिल्या. पण देवदर्शनासाठी देखील मंदिरामध्ये सगळीकडे खूप मोठी गर्दी पाहिली. त्याच्या आणि म्हणून परंतु सगळं काही आपण मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, पण त्यामध्ये जगण्यास असतो, आवश्यक असतो अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जरी समाजकारण राजकारण करत असलो, कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी मुख्यमंत्री असला तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते सर्वात वरती आहे. ही भावना आमच्या मनामध्ये आहे. कारण संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आपल्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते देशासाठी, राज्यासाठी काही ना काही आपण देणं लागतो या भावनेने आपण काम करत असतो. मी नेहमी सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे, मी माझ्या देशाला काय देणार आहे, हा विचार प्रत्येकाने मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून आज संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्र नेहमीच बाळगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग आशादायी वाटतो. नितीन कुठे आहे? ते छोटे कागद होते नितीन राठोडकडे. देव, देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत याची खात्री या प्रतिसादातून मिळते आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे 22 जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना घडती आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर होतंय. जय श्रीराम, जय जय श्रीराम.
प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या लाखो करोडो राम भक्तांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आणि आपल्या तमाम सगळ्यांचं स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण करताय. त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून बाकी है, हो जाएगा, रुको. आणि म्हणून या ऐतिहासिक महापर्वाचे आपण सगळे साक्षीदार असणार आहोत. या सोहळ्यानिमित्त राज्यभरामध्ये देखील जणू रामनामाची दिवाळी साजरी होते आणि सगळीकडे दिवाळी साजरी देशभरात होणार आहे. अतिशय मोठा भव्य दिव्य सोहळा अयोध्येत होतोय. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात विराजमान असणारे भगवान श्रीराम हक्काच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. या घटनेचं स्वागत आपण सर्वांनी उत्स्फूर्त केलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजी प्रत्येक हिंदूच्या हृदयातील इच्छा पूर्ण करत आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला मी सांगतो, तुमच्या मनातलं सरकार 1.5 वर्षापूर्वी स्थापन झालं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सगळ्या सणांवरच्या बंद्या दूर केल्या, सगळे बंदी हटवली, निर्बंध मुक्त वातावरणात आपले सण साजरे होऊ लागले. त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, राज्यातल्या पुरातन मंदिरांचं देखील आपण, वारिंगे महाराज, त्याचं आपण संवर्धन करतोय, तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय. जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय. आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे. खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात. 138 कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहेत. पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात. पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो. आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू. आणि म्हणून वारकरी संप्रदाय, आपली जी काय भक्ती, आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता, त्याची जाणीव सरकारला आहे. आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया. त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ. मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं, वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या कथोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठेही काही कमी पडणार नाही. सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही. मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे. या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो. त्याचाही आनंद आपल्याला आहे. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होत नव्हत्या, त्या न बोलता देखील या तुमच्या मुख्यमंत्र्याने करून दाखवलेल्या आहेत. शिवप्रताप दिन आठवा. प्रतापगडाचा इतिहास आपल्याला माहित आहे. तिथं देखील काहीतरी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती. कोणी धाडस करत नव्हतं, परंतु धाडस करण्याची हिंमत दाखवावी लागते आणि ती बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी मला शिकवण दिलेली आहे. त्यामुळे मी कुठेही मागे राहणार नाही. आपल्याला एकच सांगतो, आपल्या मनातल्या भावना मला माहित आहेत. आणि आजच्या या सर्व वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला, वारिंगे महाराज, आपल्याला आणि आपल्या सर्व वारकरी बांधव भगिनी संप्रदायाला एक विनंती करू इच्छितो. या राज्यामध्ये आपण समाज प्रबोधनाचं काम करता, गावागावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन वळवता, लोकांना दिशा देता, त्यांना चांगले त्यांचे विचार देता, वाईट विचार दूर लोटण्यासाठी, मनातून काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन करता. माझी आपल्याला विनंती आहे. मी या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी एक टास्क फोर्स आम्ही बनवला आहे. त्याचं पुनर्गठन आपण करतोय. मला आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या भागात देखील आपली कीर्तनं, आपले प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे. त्यासाठी शासन म्हणून जे जे काही जबाबदारी आहे ते आम्ही घ्यायला तयार आहोत. एक जरी आत्महत्या आपण कमी करू शकलो तरी सुद्धा सार्थक आहे. त्याच्या मागे त्याचा परिवार असतो, कुटुंब असतं, समाज असतो. आणि म्हणून माझी नम्र विनंती, आव्हान आहे की जग मोठं आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण देखील एक कार्यक्रम, त्याचं नियोजन करा, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा देतो. मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. खासदार मला म्हणाल्याप्रमाणे की इथे तर त्याच्यापेक्षा खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम पाहायला मिळाला. मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि व्यासपीठावर मंच पे बैठे हुए सभी साधु संतों को मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ और आपका भी फिर एक बार स्वागत करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम. धन्यवाद साहेब. ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. खरं तर फडकू दे हिंदुत्वाचा भगवा, शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा भगवा, फडकू दे हिंदुत्वाचा भगवा, प्रभू रामाचा, श्री कृष्णाचा, छत्रपती शिवरायांचा, श्री मलंगनाथाचा भगवा, फडकू दे हिंदुत्वाचा भगवा. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी उल्लेख केला. उपस्थित सर्व वारकरी, यानंतर संत वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित संत वृंदांच्या माध्यमातून या ठिकाणी
महावीरजी सन्मान्य गणेशनाथजी बाबा यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद द्यायचे. सर्व भाविकांना विनंती की आपण कृपया जागेवर बसून घ्या. सर्व भाविकांना विनंती की आपण जागेवर बसून घ्यायचे. यानंतर पसायदानानं कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तरी आपण सर्वांनी कृपया जागेवर बसून घ्या. जय श्रीराम, जय श्री मलंग, जय गोरक्षनाथ. सर्वप्रथम श्री करुणावरुणा विठ्ठल रुक्मिणीचरणी नमस्कार करतो. उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे महाराज, तसेच आदरणीय कचरू आमदार महाराज यांना सर्वांना शुभ संदेश, शुभ आशीर्वाद. आपल्या देशाची, राज्याची उन्नती करावा श्री विठ्ठलचरणी नमस्कार करून सर्व भक्त भाविकांना शुभ संदेश देतो आहे की नाम चिंतन, नामस कीर्तन, भगवंताची पूर्णपणे आनंद सोहळा घ्यावा आणि या आनंदाने आपला संसार, आपला व्यवहार, समृद्धी, यशस्वी प्राप्त व्हावा ही श्रीचरण नमस्कार करून सर्वांना शुभ संदेश देतो. जय श्रीहरी. धन्यवाद साहेब. यानंतर पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होत आहे. पसायदानानंतर प्रसाद होणार आहे. सर्वांनी जागेवरती उभं राहा. उभं राहा. शांत. महिला मंडळ शांत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो निती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टांदृष्ट विजये होवावेसी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री मलंग मत्स्येंद्रनाथ. नम पार्वती पते हर हर. सर्व संतांनी इथं बसायचे. माननीय मुख्यमंत्री या ठिकाणाहून निघत आहेत. धन्यवाद. सर्व संत वृंदांना विनंती की आपण मंचावर बसायचं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब मंचावरून खाली जात आहेत. सर्व महानुभाव संत वृंदांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरच बसायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय श्री मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब,
कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे साहेब, अंबरनाथ विधानसभेचे आमदार सन्माननीय बालाजी केनीकर साहेब, त्याचबरोबर कल्याणचे आमदार सन्माननीय गणपत शेठ गायकवाड साहेब, त्याचबरोबर माजी राज्यमंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक महानुभाव उपस्थित आहेत. यामध्ये श्री माऊलींचे चोपदार हरिभक्त श्री बाळासाहेब महाराज रणदिवे, आपलंही स्वागत. सर्व महानुभावांचं, सर्व संत वृंदांचं हार्दिक स्वागत या कार्यक्रमामध्ये करत आहोत. सर्व भाविकांना विनंती की आपल्या सर्वांच्या प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. विनंती की आपण प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपणा सर्वांना, सर्व संत मंडळी, साधू संत मंडळी, आपणास विनंती की आपण मंच पर बैठिए. आपण कृपया, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे, आपण मंचावर बसा. आपका यहाँ पे स्वागत होने वाला है. आप कृपया मंच पे विराजमान हो जाइए. सभी महानुभाव संत, आप सबका हृदयपूर्वक अंतःकरण से यहाँ पे हम स्वागत करते हैं. आप सबका यहाँ पे सम्मान होगा. आपसे विनती है कि आप कृपया मंच पर बैठिए. सर्व महानुभाव संत वृंद आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत. आपणा सर्वांचं राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपलं स्वागत होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण भोजन घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. प्रसाद घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. प्रसाद घेत असताना जास्त गडबड गोंधळ न करता अगदी शांतपणे आणि शिस्तप्रिय वातावरणामध्ये आपण प्रसाद घ्यायचा आहे. मी आयोजन समितीला विनंती करतोय की आपण मंचावरील संत वृंदांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे. आपणास विनंती आहे की आपण या सर्व महानुभाव व्यक्तिमत्वांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मंचावर उपस्थिती दर्शवायची आहे. त्याचबरोबर उपस्थित भाविकांसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तर्फे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी 24 तास मोफत आरोग्य सेवा, त्याचबरोबर 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झालेली आहे. ज्या भाविकांना लाभ घ्यायचा असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. सर्वांना विनंती आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे सर्व समितीचे, आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, आपणास विनंती की आपण कृपया मंचावर यायचे. त्याचबरोबर या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे, आपण या महानुभाव संत वृंदांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे स्वागतोत्सव आपल्या अर्थात लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे. साहेबांना विनंती की आपण मंचावरच थांबायचं आहे. सर्व वारकरी भाविक भक्तजन, आपण दूर अंतरावरून आज या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे. आपणा सर्वांच्या प्रसादाची व्यवस्था आहे. प्रसाद घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. मंचावरील सर्व महानुभाव व्यक्तिमत्वांचा सन्मान होत आहे. आपणा सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य योगी परमपूज्य पीर गणेशनाथजी महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांचं सन्मान स्वागत.
खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब करत आहेत. पुढील मान्यवरांचं सन्माननीय बाळासाहेब चोपदार, हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज श्री माऊलींचे चोपदार, ज्यांनी वंश परंपरा अखंडपणे आणि अविरतपणे चालवलेली आहे, त्या हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज रणदिवे यांचा यथोचित सन्मान होत आहे. श्री माऊलींचे चोपदार, वारी, दिंडी आणि खऱ्या अर्थानं चोपदार ही परंपरा आज तागायत सहकुटुंब सपत्नीक मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ महाराज, आपणास विनंती की आपण देखील सन्मानाचा स्वीकार घेण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय मच्छिंद्रनाथ महाराज, आपला सन्मान होत आहे. ओवली मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री मच्छिंद्रनाथ महाराज, आपलाही सन्मान होत आहे. हे सर्व महानुभाव संत नेहमी आपल्याला मार्गदर्शन आणि विशेष असं योगदान ज्यांचं लाभतं, अशा महनीय व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान होत आहे. मंचावरील सर्व संत महानुभाव व्यक्तिमत्वांचा, वंदनीय महनीय व्यक्तिमत्वांचा सन्मान होत आहे. मी मंचावरील सर्व महानुभाव व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार घ्यायचा आहे. माननीय शास्त्री महाराज, श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथजी महाराज यांच्या उपस्थिती, टाकेश्वर मठाचे सेवेकरी अर्थात नरेंद्रनाथ महाराज यांना विनंती आहे की आपण टाकेश्वर मठाचा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय गणपतजी देशेकर साहेब, आपण श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती अर्थात योगी फुलनाथजी बाबा यांच्या अनुपस्थितीमध्ये पंचदशनाम जुना आखाड्याचे ठाणापती महेंद्रगिरी महाराज, सन्माननीय महेंद्रगिरी महाराज, सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे, खासदार साहेबांना विनंती की आपण कृपया वारिंगे महाराजांशी संपर्क साधायचा. आखाड्याचे ठाणापती, आनंद आखाडाचे ठाणापती, बोलिए नाम. सभी महानुभाव का यहाँ पे लखनगिरी महाराज, आपको विनती है कि आप पुढे आ जाइए. जुन्या आखाड्याचे महंत सन्माननीय सोमेश्वर गिरी महाराज, सन्माननीय सोमेश्वर गिरी महाराज, श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे सन्माननीय नरेंद्रनाथ महाराज यांचा सन्मान होत आहे. अग्नि आखाड्याचे दुर्गानंदजी ब्रह्म महाराज, सन्माननीय योगी दुर्गानंदजी महाराज, आपलाही सन्मान होत आहे. पहिल्या रांगेतील सर्व महानुभाव व्यक्तिमत्वांचा सन्मान होत आहे. विनंती की आपण हा सन्मान स्वागत याचा स्वीकार करायचा आहे. या मंचावर उपस्थित त्याचबरोबर यशनाथ महाराज, आपलाही सन्मान होत आहे. आपण मागच्या रांगेतील महानुभावांना विनंती की आपण मागेच थांबा, आपला सन्मान त्या ठिकाणी होईल. डिकेंदर गिरी महाराज, आपला सन्मान होत आहे. बडा उदासीन आखाड्याचे गोपालदासजी महाराज, निर्मला आखाड्याचे महंत ठाणापती गुरुप्रीत सिंह महाराज, आपसे विनती है आप स्वागत का स्वीकार कीजिए.
यहाँ पे सभी महानुभाव थानापति महंत छबीराम पुरी जूना अखाड़ा, थानापति महंत बजरंग भारती आह्वान अखाड़ा, थानापति महंत दीपेंद्र गिरी अटल अखाड़ा, थानापति महंत दुर्गानाथ जी अग्नि अखाड़ा, थानापति महंत देवीदास जी बड़ा उदासीन अखाड़ा, थानापति महंत गोपालदास जी बड़ा उदासीन अखाड़ा, थानापति महंत गुरुप्रीत सिंह निर्मल अखाड़ा, थानापति महंत लखनगिरी आनंद अखाड़ा, थानापति महंत धनंजय गिरी निरंजनी अखाड़ा, थानापति महंत नारायण दास सीताराम आश्रम, सेक्रेटरी महंत सुखदेव गिरी जूना अखाड़ा, थानापति महंत विश्वनाथ जी आदिनाथ अखाड़ा, सेक्रेटरी महंत बृहस्पति गिरीजी जूना अखाड़ा, थानापति महंत अजयपुरी जी महानिर्वाणी अखाड़ा, थानापति महंत सदानंद जी गिरी कामेश्वर आश्रम, श्री दिगंबर शिवनारायण गिरी कामेश्वर आश्रम, थानापति महंत ओमकार गिरी कामेश्वर आश्रम, थानापति महंत ज्ञानेश्वर नंदगिरी अन्नपूर्णा आश्रम, थानापति महंत दयानंद भारतीजी जूना अखाड़ा, त्याचबरोबर थानापति महंत महेंद्रगिरी जुना अखाड़ा, थानापति महंत शुक्रपुरी जुना अखाड़ा, महंत सीताराम बुद्धधाम, महंत उमेशपुरी जुना महादेव, महंत घुटनेश्वर भारती जुना अखाड़ा, महंत यशनाथ जी नाथ अखाड़ा, महंत नारायण नाथ जी, महंत ओमकार नाथ जी, महंत अश्विन नाथ जी या सर्व संत वृंदांचा सन्मान होत आहे। त्याचबरोबर पुढील नामांकन महंत नरेंद्रनाथजी नाथ आखाडा, महंत विवेकानाथजी नाथ आखाडा, महंत योगी सुरनाथजी नाथ आखाडा, त्याचबरोबर महंत सतीश दासजी, महंत जयदेवगिरी त्र्यंबक मंडल कोतवाल, महंत बलुरामगिरी जुना आखाडा, सुदामानंद सीताराम आश्रम, महंत आत्मानंदपुरी बालानंद आश्रम, महंत भीमाशंकरगिरी नील पर्वत, महंत तात्याबाबा पत्र्याचा पाडा, महंत अशोकगिरी निरंजनी आखाडा, महंत स्वामी रिद्धीनाथ, त्याचबरोबर महंत पुरगिरी, महंत निर्भयगिरी, महंत माऊली बाबा महानिर्वाणी, महंत रामदास बाबा। आपण मंचावर पाहतात हे सगळे योगी पुरुष आपल्या संबंध संसारिक जीवनाचा त्याग करून समाजामध्ये संस्कृती व विचार यांचा विकास व्हावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करणारे हे सगळे योगी पुरुष आहेत। त्यांचं या ठिकाणी मंचावर आपल्या समितीच्या वतीने सन्मानित करून स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर बाजूलाच महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। कोणीही महाप्रसाद सुद्धा घेतल्याशिवाय जायचं नाहीये। धन्यवाद। धन्यवाद। मंचावरील सर्व महानुभावांना संत वृंदांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आयोजन समिती कडून होणारा हा सन्मान याचा आपण स्वीकार करायचा आहे। भारतवर्षातून संबंध महाराष्ट्रातून उपस्थित असणारे सर्व संत महानुभाव, महंत शिप्रानंद सरस्वती आनंद आखाडा, महंत देवानंदजी गुरु क्राप्र आश्रम, महंत नारायण नंदजी तुळजा भवानी आश्रम,
हॅलो, महंत जयगिरी महाराज, आपणाकडे जी लिस्ट आहे सर्व वारकरी भाविकांना विनंती की आपण प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. मंचावरील सर्व संत वृंद आपलं देखील स्वागत होत आहे, त्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. तसेच या ठिकाणी होणारे जे दैनंदिन कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे. पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकड भजन, सकाळी 6 ते 7 श्री विष्णू सहस्रनाम, सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, 1:30 ते 2:30 विद्यार्थी मार्गदर्शन अर्थात व्याख्यान, दुपारी 3 ते 5 श्री एकनाथी भागवत चिंतन, सायंकाळी 5 ते 6:30 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचा कीर्तन होणार आहेत. रात्री 9 नंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट अर्थात भजनानंदी व्यक्तिमत्वांचा भजन सादर होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहासाठी श्री क्षेत्र टाकेश्वर या मठाकडून तब्बल 94 बस या ठिकाणी आलेल्या आहेत. एवढा जनसमुदाय वारकरी भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. रिद्धिनाथ बाबा सत्संग परिवाराचे हे सर्व मंडळी अर्थात हे सर्व वारकरी उपस्थित आहेत. दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी श्री क्षेत्र टाकेश्वर या ठिकाणी रिद्धिनाथ बाबा सत्संग परिवाराचा वर्धापन दिन संपन्न होत आहे.
या कार्यक्रमामध्ये देखील आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. सबंध भारत वर्षातील उपस्थित सर्व संत वृंदांचं, महानुभाव व्यक्तिमत्वांचं, साधू गुणीजनांचा यथोचित सन्मान संयोजन समितीच्या वतीनं होत आहे. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्व संत वृंदांना विनंती की आपण भोजन करण्यासाठी अर्थात प्रसाद घेण्यासाठी बाजूच्या भोजन कक्षाकडे जायचं आहे. ज्या संत वृंदांचं स्वागत सन्मान करायचं बाकी असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधा. ज्या साधू वृंदांचा सन्मान व्हायचं बाकी राहिलं असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि एखाद दुसरं नाव जर राहिलं असेल तर दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. सर्व संत महानुभाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविक आपण या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अर्थात भव्य दिंडी सोहळा रिंगण आणि त्याचबरोबर या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांचंच खूप खूप धन्यवाद. तसेच विनंती आहे की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आपण बहुसंख्येनं उपस्थिती दर्शवाल. आपण बहुसंख्येनं उपस्थिती राहा आणि अनेक होणारे जे काही कार्यक्रम आहेत त्याचं तुमचं नाव मी घेतो मला सांगा. आपण या कार्यक्रमाची जी गेट प्रवेशद्वारावर आलात त्या ठिकाणी एक आकर्षक सुशोभित शोभिवंत अशी जी रांगोळी रेखाटलेली आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार रांगोलीकार सन्माननीय नितीनजी ठाकरे सर यांना देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मंचाच्या समोर काढलेली जी रांगोली आहे अर्थात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांची काढलेली जी रांगोली आहे ती सन्माननीय विरेशजी वाणी सर त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. सन्माननीय नितीनजी ठाकरे सर यांनी आपला जो सप्ताहाचा सिम्बॉल आहे अर्थात जे बोधचिन्ह आहे या बोधचिन्हाची रांगोली रेखाटलेली आहे त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. विनंती की आपण ही रांगोली
पाहायची आहे. आज दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये एकनाथी भागवत चिंतन प्रवक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार हरिभक्तीपरायण जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर यांची कथा अर्थात एकनाथी भागवत भावचिंतन सादर होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी ठीक 5 ते 6:30 या वेळेमध्ये हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन, वारकरी संप्रदाय भूषण हरिभक्तीपरायण संजय नाना धोंडगे देवळा यांचं कीर्तन होणार आहे. रात्री 9 नंतर श्री विष्णुबुवा दाढावकर, श्री कृष्णाबुवा गणेशबुवा गोंधळे, भूषणजी देशमुख, पखवाज साद विशालजी पाटील, तबला किरणजी दाढावकर यांचं संगीत भजन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शवायची आहे. रांगोलीकार सन्मान्य विरेजजी वाणी सर, आपण कुठे असाल तर मंचावर यायचं आहे. रांगोलीकार विराजजी वाणी सर, आपण रांगोलीकार आहात, आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. हा संपूर्ण कार्यक्रम उसाटणे नारायण फाटा तळोजा MIDC रोड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे म्हणजेच याच ठिकाणी संपन्न होणार आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी, लक्ष लक्ष वारकऱ्यांनी, लक्ष लक्ष धारकऱ्यांनी, लक्ष लक्ष मृदुंगाच्या नादामध्ये, लक्ष लक्ष टाळ विणा याच्या जयघोषामध्ये संपन्न होणारा राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह अर्थात श्री मलंगगड हरिनाम महोत्सव, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवा अशी आपणा सर्वांना विनंती आहे. हॅलो 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 चेक. हॅलो. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण या कार्यक्रमाचा कालावधी मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह ठाणे रायगडच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व भाविक जणांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे ठिकाण उसाटणे नारंगपाटा तळोजा MIDC रोड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. तरी दररोज म्हणजे आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी ते मंगळवार दिनांक 9 जानेवारी पर्यंत सतत 8 दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. रामकृष्ण हरी.
हॅलो. आपल्या या परिसरातील शिक्षक वृंदगण अर्थातच नवनाथ सर, आपण कुठे असाल तर मंचाशी संपर्क करा. या नवनाथ सर. ज्या बसेस जे गोल्ड रिंगण झालं तिथे आपल्या बसेस काही आहेत, तर त्या बस आपण जे पार्किंग ज्यांना वाटून दिलेलं होतं, अर्थातच 4 ठिकाणी पार्किंग होतं, तर आपापल्या बस आपण त्या ठिकाणी घेऊन जायचंय. कारण बरीचशी लोक बसची वाट पाहतात आणि बस येण्याचा वेळ पाळतात. त्यामुळे आपण लगेचच बस तेथे घेऊन जा. जे करवल्याची पार्किंग आहे त्या पार्किंग जवळ लोकांनी जाऊन थांबा. कारण श्रीमलंगच्या पायथ्याशी जी पार्किंग होती तेथे बसेस होत्या, त्या बसेस आपण करवला पार्किंगचे तिथे आलेले आहेत. तर काही मंडळींना जायचं असेल तर आपण जे ब्राह्मण करवल्याची पार्किंग आहे तेथे जाऊ शकता. आपण थोड्याच वेळाने बस सुद्धा जाणार आहेत. तर कोणी अजून जर जेवण करायचं राहिलं असेल तर आपण जेवण करून घ्या. सर्वांना विनंती आहे की राज्यस्तरीय अखंड हरिनाम